आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या बँक खात्यात 9वा हप्ता आता टप्प्याटप्प्याने आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि अनेक दिवसापासून ज्यांची वाट पाहिली जात होती त्या संदर्भात आता हालचाली सुरू झालेल्या दिसतंय। कदा तरी बघा पाहिलं तर 8व्या हप्त्यानंतर आता जे का थांबलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। थोडासा उशीर झाला असला तरी आता निधी वाटपायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांनाही यांचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे बघा, कारण ज्या हप्त्याची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहत होतात त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। कारण की नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता अखेर सुरू झाल्याची माहिती मिळते। पण थांबा, सगळ्यांच्याच खात्यात एकाच वेळी पैसे येणार नाहीत, कारण की बघा सरकारने यावेळी टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच काही जिल्ह्यामध्ये आधी आणि बाकीच्या नंतर पैसे मिळणार। आता मागच्या गोष्टी थोडक्यात समजून घ्या। काही कारणामुळे बघा 9व्या हप्त्याचे वितरण थोडंसं थांबलं होतं, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजही दिसत होती। दरम्यान PM किसान योजनांचा पुढील हप्ता मात्र वेळेवर मिळाला, त्यामुळे नमो शेतकरी योजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आणि नाराजीही वाढली। मात्र आता राज्य शासनाकडून तातडीने निर्णय घेतला गेला असून पुढील प्रक्रियेला सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्रीने बघा विस्तारपणे निदर्शन दिल्यानंतर यामध्ये गती आली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बघा 9व्या हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी बातमी आहे बघा। आता सुरुवातीला निवडक जिल्ह्यापासून वितरण सुरू केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात एकूण 15 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही तुमचा जिल्हा या पहिल्या यादीत येते का हे नक्की तपासून पहा। जर तुमचं नाव या टप्प्यात असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू असू शकते। शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस खास ठरणार असं चित्र दिसतंय, कारण ज्या 15 जिल्ह्यामध्ये निधी वितरण सुरू होतंय ते बघा तिथल्या पात्र लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। कारण की बघा असंच म्हणावे लागेल, कारण की बघा कित्येक महिन्यापासून 8वा आणि 9वा हप्ता कधी मिळणार यांची सगळी वाट पाहत होते। या परिस्थितीत बदलता दिसतोय। आता शासनाने प्रक्रिया वेगळी बघा आणण्यात 9व्या हप्त्याचं वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याच्या खात्यात 8वा हप्ता मिळाला आहे। आता 9व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहे आणि आज सकाळपासूनच 9व्या हप्त्याला हे गती देण्याचं सरकारनं सांगितलं आहे। ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता आधीच मिळाला होता त्यांनाच पुढील हप्ता दिला जाणार अशी स्पष्ट दिशा देण्यात आलेली आहे। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आजपासून निधी थेट सर्वांनाच मिळणार नाही। सुरुवातीला फक्त निवडक 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार। शासनाने यासाठी बघा वेळापत्रकही निश्चित केलेलं आहे, कारण की बघा सकाळी 10 वाजेपासून बँक व्यवहार सुरू होताच प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात पैसे पाठवले जातील। या क्रम रात्री 10 वाजेपर्यंत चालणार, म्हणजेच जवळपास 18 तासात सर्वच निवडलेल्या जिल्ह्यामध्ये निधी पोहोचणार। म्हणून आता बघा तुम्ही तुमचा मोबाईल आणि बँकमध्ये जे काय SMS कडे लक्ष ठेवा, कारण पैसे जमा होताच संदेश येऊ शकतो। साधारण 2,000 रुपयाची रक्कम खात्यात जमा होणार, त्यामुळे अपडेट चेक करा, महत्त्वाचे ठरणार आहे। कारण की आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, काही शेतकरी असेही आहेत ज्यांना मागील हप्ता मिळालाच नाहीत। अशा प्रकारामध्ये शासनाने वेगळे निर्णय घेतलेला असून थट्ट मोठी रक्कम एकत्र देण्याची तयारी बघा दाखवली आणि त्यामुळे अशा लाभार्थ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, पहिल्या टप्प्यात बघा निवडलेल्या 15 जिल्ह्यामध्ये आज थट्ट बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आणि या प्रक्रियेला DBDच्या माध्यमातून पार पडणार, म्हणजेच कोणत्याही माध्यमाची बघा ही रक्कम सरळ खात्यात जमा होणार। इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे ठरतं, राज्य सरकारच्या या योजनांचा नियम केंद्राच्या योजनापेक्षा थोडासा वेगळा ठेवला गेला, त्यामुळे कागदपत्रामध्ये किंवा तांत्रिक बाबीमध्ये काही उणीव असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या, कारण की खूप आवश्यकता आहे, नाहीतर हप्ता मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतात। सरकारने पात्र लाभार्थ्यांची यादी आधीच अपडेट करून
ठेवलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, त्यांच्या यादीनुसार पैसे पाठवले जाणार. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात साधारण 2,000 रुपयाची रक्कम जमा होणार. यासाठी राज्याने मोठ्या प्रमाणावर निधी बँकेकडे वर्ग केली असून संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे कोणत्या खात्यात येणार, तर ज्या बँकेत तुमचा मागील हप्ता मिळाला होता त्याच खात्यात ही रक्कम जमा होणार. त्यामुळे नवीन काही करण्याची गरज नाही. फक्त खात्यात व्यवहार तपासणे हे गरजेचे आहे. राज्यातील 36 जिल्ह्यापैकी सध्या अर्ध्या म्हणजेच की 15 जिल्ह्याची निवड करण्यात आली. उरलेल्या जिल्ह्यासाठी पुढील टप्पा लवकरच राबवला जाणार आणि पुढील काही दिवसात त्यांनाही फायदा मिळणार. सरकारने ज्या 15 जिल्ह्याची निवड केली त्यांची यादी जाहीर केली गेली आहे. त्यामुळे पहिलं काम काय आहे, म्हणजेच की ज्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे पाहणं. जर नाव असेल तर या दिवशी रक्कम जमा होण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे यादी तपासणं खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी यादी नक्कीच तपासा. ज्या जिल्ह्यामध्ये समावेश पहिल्या टप्प्यात आहे त्यातल्याच शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहील. मात्र एक जिल्ह्यात खूप मोठी संख्या लाभार्थ्यांची असल्यामुळे सर्वच व्यवहारे पूर्ण व्हायला थोडासा वेळ लागू शकतो. तरीही ज्यांना आधीच हप्ता मिळाला होता त्यांच्यासाठी पुढील हप्ता मिळण्याची शक्यता कायम राहते. आता वितरणाची पद्धती थोडीशी वेगळी ठरवली आहे. सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी पैसे न पाठवता त्यांचे गट तयार केलेले आहे आणि एकूण 3 गट करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक गटात 6 जिल्हे ठरवलेले आहे. म्हणजेच की पूर्ण दिवसात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत राहणार. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या SMS कडे लक्ष ठेवणे गरजेचे ठरतं. पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत व्हायला होईल आणि त्यानंतर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 5 दरम्यान प्रक्रिया पूर्ण करेल. आता शेवटचा टप्पा कसा राहणार तेही समजून घ्या. तिसऱ्या गटातील जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 पासून तर 10 पर्यंत निधी पाठवण्याची प्रक्रिया चालेल. म्हणजेच की सकाळी रात्रपासून तर सतत व्यवहार सुरू राहणार आणि मोठ्या प्रमाणात रक्कम खात्यात जमा होणार. आता काही अटीबातही लक्ष देणे गरजेचे आहे, कारण की अनेक आधीच हप्ता मिळाला होता आणि खात्यात दिसतोय उशीर झाला होता. यामागे मोठं कारण म्हणजेच की KYC पूर्ण नसणे. त्यामुळे सर्वप्रथम बँकेची eKYC पूर्ण करून घेणे आवश्यकता ठरते. त्याबरोबरच आधार कार्ड खूप जुनं असेल, विशेष 15 वर्षापेक्षा जुना फोटो असेल तर अपडेट करणे फायदेशीर ठरतं. अशा छोट्या गोष्टी वेळेवर सुधारल्या तर पुढील हप्ता मिळताना अडचण टाळणार येणार नाही. म्हणजे की पुढील हप्ता येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आणखीन एक मुद्दा म्हणजेच राशन कार्डचे प्रकार. पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्याला या योजनांचा प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुमचा कागदपत्र योग्य प्रकारे अपडेट असणे इतकंच महत्त्वाचं ठरते. आता इथे एक महत्त्वाची अट समजून घ्या. या योजनेचा फायदा सगळ्यांनाच मिळणार नाही. काही आर्थिक निकष ठरवले गेले तर तुमचं वार्षिक उत्पन्न सुमारे 2.5 लाखाच्या पुढे जात असेल. आता सर्वप्रथम आता जर तुम्ही या योजनाचा बसत नाही, पण ज्यांचं उत्पन्न 2 लाख ते जवळपास 2,40,000च्या दरम्यान येते त्यांना लाभ मिळण्याची शक्यता कायम राहते. यासोबतच आणखीन एक अट लागू होते. घरात कोणतीही सरकारी नोकरी असेल तर अशा कुटुंबाला या योजनेतून वगळले जाऊ शकते. म्हणजेच की त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे पात्रता ठरलेल्या उत्पन्न आणि कुटुंबाची स्थिती 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्या शेतकऱ्याला मागील हप्ता मिळाला होता त्यांना या अटी आधीच पूर्ण केलेली असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आता बँकेबाबत एक नवीन अपडेट समजून घ्या. सुरुवातीच्या टप्प्यात निधी काही वेगवेगळ्या बँकेमार्फत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे खाजगी बँकेसोबत सरकारी बँकेचाही समावेश ठेवलेला गेला. यामागे उद्देश एकच, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जलद आणि सुरळीत पोहोचावेत. आता उदाहरणार्थ ICICI बँक, HDFC फर्स्ट बँक, त्याचप्रमाणे फिडररी बँक, इंडस्ट्रिया बँक या बँकेचा सर्वात आधी पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम अशा काही बँकांमधून व्यवहार होऊ शकतात. त्याचबरोबर युनियन बँक सुद्धा आहे, सेंट्रल बँक आहे आणि त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया सुद्धा आहे, UCO बँक आहे. यासारख्या सरकारी बँकेचाही सहभाग ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमचं खातं कोणत्याही बँकेत असेल
तर घाबरायचे कारण नाही. फक्त व्यवहाराकडे लक्ष ठेवा. कारण एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्ह्याचा समावेश असेल तर खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच एकदा यादी व्यवस्थित तपासून घ्या आणि तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात येतोय हे नक्कीच पाहून घ्या. आता बघा, पहिल्या टप्प्यासाठी ज्या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे ते काही वेगळे नावेही समोर येत आहेत. उदाहरणार्थ नाशिक, अहमदनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्याचा बघा यात समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, तुम्ही या भागात राहत असेल तर माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आता पुढील यादीही एकच लक्ष देऊन ऐका. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला त्यात काही महत्त्वाचे भाग पुढे असणार आहे. म्हणजेच की उदाहरणार्थ बघा शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, जालना, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि पालघर असे अनेक जिल्हे या टप्प्यात घेतले गेले. या विभागातील शेतकऱ्यासाठी ही मोठी अपडेट ठरते, कारण इथे नव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू होतोय. म्हणून आता एकदा स्वतःची माहिती तपासून घ्या. तुमचं आधार कार्ड बँकच्या खात्याशी लिंक आहे का, ई-के-वाय-सी पूर्ण झाले आहे का, हे गोष्ट खात्रीशीर करून घ्या. जेणेकरून तुम्हाला बघा आता गरजेचे ठरणार नाही. आता कागदपत्र व्यवस्थित असतील तर पुढील प्रक्रिया अडथळा येणार नाही. बघा, तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतील. त्याचप्रमाणे आता बघा, आता ज्यांनी मागील हप्ता मिळाला होता पण पुढचा थांबलेला होता त्यांसाठी आता हालचाली दिसतोय. सरकारकडून दिल्यानंतर मोबाईलवर SMS यायला सुरुवात होऊ शकते आणि त्यानुसार रक्कम खात्यात जमा होईल. त्यामुळे फोनवर येणारी अपडेट वेळेवर तपासत राहा, उपयुक्त ठरते. आता तुमच्याकडे छोटासा काम, ई-के-वाय-सी पूर्ण ठेवा, आधार कार्ड लिंक तपासून घ्या आणि बँक खाते सक्रिय ठेवा. या गोष्टी नीट असतील तर हप्ता मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, हे गोष्टी तुमच्या पूर्ण असतील तर डायरेक्ट तुमच्या खात्यात नववा हप्ता आज सकाळपासून जमा होणार. आता काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.